झालं ठीक आहे. घे लेखा, फॉर्मवर सही केलीस? अगं काय विचारते मी, फॉर्मवर सही केलीस का तू? म्हणजे नाही केलीस ना? अगं कुठल्या गोष्टीचं काय महत्व आहे कधी कळणार आहे लेखा तुला? तुझ्याशी बोलते मी, भिंतींची नाही. ताई प्लीज, एकतर पाणी उशिरा आलं त्यामुळे ऑलरेडी मला लेट झालाय, त्यातून तू नको. एक दिवस उशीर झाल्याने काही फरक पडणार नाहीये. इतके दिवस ऑफिसला वेळेवर जातेस ना? तुझ्या बॉसने दिले का मेडल तुला? नाही ना दिलेलं. आणि हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे ग, बरोबर बोलते ना मी? आता ह्याच्यावर काय बोलू मी? काय बोलणार आहेस तू? बोलण्यासारखं काही नाहीच आहे तुझ्याकडे. मला एका प्रश्नाचं उत्तर दे, तू फॉर्मवर सही का केलेली नाहीस? घड्याळ बघण्याचे नाटकं नकोय, उत्तर दे प्रश्नाचं. अच्छा, म्हणजे मला छळायचं असं ठरवलंय का तू? हा, असं ठरवलंय पण बोलायचा काही प्रश्नच येत नाही ना. अगं हे सगळं का बोलते कळत नाहीये का तुला? अशीच राहण्यास का लग्नाशिवाय तू? ताई पुरे झालं आता. ठीक आहे, पुरे तर पुरे. बघा, मनाला येईल तसं वागा. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. वागा ना, मला काय करायचंय? एक इच्छा आहे माझी, तुझं लग्न व्हावं. पण नाही, आता त्रास द्यायचा ठरवलंय म्हटल्यानंतर कोण काय बोलणार आहे? तरी मी कोण लागते तुमची? करा वागा, कसं वागायचंय ते वागा. त्रास द्यायचा ठरवल्यानंतर दुसरं काय होणार आहे? आता अशीच उभी राहणार आहेस का तू? गेली फॉर्म घेऊन गेली. चला, एवढी बडबड केली त्याचा काहीतरी फायदा झाला. पण एवढ्यासाठी केवढं रक्त आटवलं का तरी मी. सो पण लग्नाला तयार होते, काही कमी नाही. लग्न? ताई तुला कसं सांगू मी नाही लग्न करू शकत, कधीच नाही. कारण लग्न फक्त एकदाच होतं आणि ते माझं आधीच झालंय. तेही अशा एका माणसाशी जो एखाद्या सैतानापेक्षाही भयंकर आहे. त्याचा चेहरा अजूनही माझ्या स्वप्नात दिसतो मला. पाठलाग करतो माझा. असं वाटतं एखाद्या अजगराने विळखा घातलाय माझ्या भोवती आणि मी तो कधीच सोडवू शकणार नाही. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात भयानक आणि विदारक सत्य आहे, ज्याचं ओझं माझ्या मनावर कायम राहणार आहे आणि त्यातनं माझी सुटका कधीच होणार नाही, कधीच नाही. ऑफिसला निघून ये. मॅडम खूप संतापलेत. का? काय झालं? तू ऑफिसला ये म्हणजे तुला सगळं कळेल. तू लवकर ये, जशी असशील तशी ये. हो, मी रस्त्यातच आहे, लगेच येते. चल चल, बाय बाय, सिया. दिस इज रिडिक्युलस. मी तुम्हाला सगळ्यांना वॉर्न केलं होतं की आज तुम्ही वेळेवर या, तरीही तुम्ही लेट आलात. बाय. मॅडम ते शट अप. आय डोंट वॉन्ट एनी एक्सप्लेनेशन. कधीही जायला कधीही यायला ही धर्मशाळा आहे. दिस इज ऑफिस. जमत असेल तर काम करा, नाही तर नोकरी सोडून निघून जा.
काम. मॅम ते लेखा, तुला माहिती होतं आज आपल्याला फंक्शनला जायचंय, फक्त ऑफिस अर्धा दिवसच आहे, तरीही लेट. वाय? मॅम आय एम रिअली सॉरी, पण ते ॲक्च्युली मी कधी लेट होत नाही, पण मी इतर वेळेचं विचारत नाहीये, आजचं विचारते. लेखा, तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. मॅम माझ्या घरी थोडासा प्रॉब्लेम झाला होता म्हणून. प्रॉब्लेम? व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? टेल मी. मी गेल्या कित्येक दिवसापासून पाहते तुझं कामात लक्ष नाहीये. व्हॉट इज दिस? लीव इट पोन्नू, तू खूपच सिरियस होते. लेखा किती सिन्सिअर आहे आणि या कंपनीशी किती लॉयल आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ग. असेल तिचा काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम, त्यामुळे ती लेट आली असेल. आणि तू तिच्यावर इतकी चिडतीये. कूल डाऊन बेबी, ओके? लेखा बेबी, डोंट वरी, तू टेन्शन घेऊ नको. आम्हाला माहिती आहे तू प्रामाणिक आहे. फक्त तुझा काही प्रॉब्लेम असेल ना तर तो पुन्नूशी माझ्याशी शेअर कर ग, मगच आम्ही तुला हेल्प करू शकतो ना. बेबी, तुला असा डिस्टर्ब बघून पुन्नूला नाही सहन होत, म्हणून मग तिचा सगळा राग निघाला. नाउ डोंट वरी, चिल. मूव एव्हरीबॉडी, गो बॅक टू वर्क. कम ऑन. निशा, निशा, काय झालं लेखा? तू एवढी अस्वस्थ का? निशा, तू ऐकलं नाहीस आता मॅडीचं काय म्हणले ते? त्यांचा आणि पूनम मॅमचा माझ्या कामावर इतका विश्वास आहे. त्यांना जेव्हा कळेल की मी काय केलंय, मी कशी उभी राहू त्यांच्या समोर. लेखा, मी तुला किती वेळा सांगितलंय, टेन्शन नको का घेऊस. एव्हरीथिंग विल बी ऑल राईट, ओके? काही ऑल राईट नाही. मला तर असं वाटतंय की मी फंक्शनला येणारच नाही. त्यानं काय होणार आहे? प्रश्न सुटणार आहे का? उलट तू फंक्शनला नाही आलीस तर प्रश्न आणखी सिरियस होऊ शकतो. तू फंक्शनला न येण्याचा वेडेपणा करू नकोस. मग निशा, काय करू मी? फंक्शनमध्ये जर आपल्याला नको तेच घडलं तर काय तोंड दाखवू मी मॅमना? आणि हा सगळा एक प्रकारचा नाही, हा विश्वासघातच झाला ना. लेखा, काही होणार नाहीये, ट्रस्ट मी. हे बघ, तू उगाच समजूत काढू नकोस माझी. शांत हो, फेस द प्रॉब्लेम. मी ते नाही करू शकत, माझ्यात तितकी ताकदच नाही. काम डाऊन लेखा, काम डाऊन. आपण काहीतरी नक्की सोल्युशन काढू ह्याच्यावरती. नाही अविनाश, आज
मावशी, हा घे मावशी तुझा ज्यूस. हे मावशी, मावशी हे बघ, मला उशीर होतोय, मी निघतो. ओके, तू ज्यूस पूर्ण करायचा. बाय. समीर, साहिल आणि लेखाबद्दल काही कळलं का रे तुला? नाही, मला त्यांचा पत्ता नाही लागला. कुठे असतील ती? काय करत असतील? येवलेशी पोरं ती. त्यांना बघायला, त्यांची काळजी घ्यायला कुणी नाही रे, तर कुणी नाही. मावशी, अगं ती लहान होती, आता नाहीये. आता ती मोठी झाली असतील ना. अगं असं काय करतेस? अगं मध्ये किती वर्ष गेली, लक्षात आहे ना तुझ्या? आठवते. मावशी, माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. मी मोठा झालोय ना मी मोठा. अगं मग ती दोघंही मोठी झाली असणारच ना. आता आठवलं, ते दोघं आता मोठी झाली असतील. तू बरोबर बोलतोस, ती मोठी झाली असतील. पण काय करू रे, मध्ये मध्ये वर्तमान काळाशी संबंधच तुटतो बघ. पण भूतकाळातल्या आठवणी त्या मात्र लख्ख आठवतात. हल्ली काळ आणि वेळ यात माझी गफलतच होते बघ. हे बघ, काही हरकत नाही मावशी. अगं मी आहे ना तुला आठवण करून द्यायला. पण या गोष्टीचा तुला किती त्रास होतो हे मला काही कळत नाही का? त्यात एवढा कामाचा बोजा, माझी अडचण. अगं मावशी, तुझी कसली अडचण? हे बघ, तुझ्यामुळे मला कसलाही त्रास होत नाही. तू उगाच असं काही मनात आणू नकोस ग मावशी. आणि तू जर असा विचार करत राहिलीस ना तर तुझ्या तब्येतीवर आणखी फरक पडेल त्याच्याने. कळलं? तर आता मी निघतो. ओके, चल. आणि हो मावशी, 5 वाजता डॉक्टरच्या गोळ्या घ्यायच्या आहेत, विसरू नकोस. मी तुला अधूनमधून फोन करीनच. त्यात काही लागलं तर मला लगेच फोन करायचा. ओके? आणि ज्यूस पूर्ण पिऊन टाकायचा. आणि नंतर ॲपल पण संपवायचं आहे. माहिती आहे ना, ॲपल अ डे कीप्स डॉक्टर अवे. ओके, बाय. गुणाचा माझा पोर किती काळजी घेतो माझी. आता त्याची काळजी घेणारी कुणीतरी घरात आणायला हवी. मॅडी, काय झालंय? कसला विचार करतोयस? पुन्हा मी आता लेखा आणि निशाचं बोलणं ऐकलंय, त्याचा विचार करतोय. काय बोलत होत्या? पुन्हा लेखा वॉज सो अपसेट. म्हणत होती फंक्शनला जर काही भलतं सलतं घडलं तर मॅडमला तोंड कसं दाखवू मी. असं ती म्हणत होती? हो. मॅडी, आय थिंक समथिंग इज रॉंग देअर. नीताने काय सांगितलं आपल्याला माहिती आहे ना? आपली कंपनी जिंकावी असं लेखाला वाटतच नाहीये. तू उगाचच घाईघाईने कसलाही निर्णय घेऊ नकोस. त्यांच्या बोलण्याचा दुसराही अर्थ असू शकतो. समजा तिचं डिझाईन सिलेक्ट नाही झालं तर तू जो विश्वास तिच्यावर दाखवलायस त्याला तडा जाईल ना. मग ती तुला कसं काय तोंड दाखवू शकेल? म्हणून लेखा टेन्स असेल ग. कम ऑन मॅडी, दोन्ही बाजूनी बोलतोयस तू. नो पुन्नू, मी सिच्युएशनचा विचार करतो. लेखाचं नेचर आपल्याला माहिती आहे ना. लेखा असा विचार करू शकते. आय ॲग्री. पण तिचं घाबरणं, तिला काही विचारल्यावर ती कन्फ्यूज होते. ह्या सगळ्या गोष्टी आपण कशा इग्नोर करू शकतो मॅडी? शिवाय मोनाला निशा काय म्हणाली माहिती आहे ना? मॅडी, हे नक्की काहीतरी वेगळं चाललंय. मॅडी, मला असं वाटतंय लेखाला आपण त्या फंक्शनला नेताच कामा नये. नो पुन्नू,
बेबी असं अजिबात नको करूस. वाय? उलट मला तरी असं वाटतं की लेखाला आपण फंक्शनला न्यायलाच हवं. त्याशिवाय आपल्याला कसं कळणार लेखा आणि निशाच्या मध्ये काय चाललंय? आणि लेखा इतकी टेन्स कशामुळे? गेटिंग माय पॉइंट? निशा, हाय लेखा, हाव आर यू? सॉरी, मगाशी मी उगीचच तुझ्यावर रागावले. ॲक्च्युली तूही कधी लेट येत नाहीस. अँड आय डोंट नो बट आय लूज माय टेम्पर. नो मॅम, खरं तर माझ्या घरी ॲक्च्युली पाणी लेट आलं ना, त्यामुळे मलाच निघायला उशीर झाला. आय नो तुझे प्रॉब्लेम्स मला माहिती आहेत. सॉरी. नाही मॅम, तुम्ही सॉरी नका म्हणू. लेखा, दुर्गाताईंची तब्येत कशी आहे? हां, दुर्गाताईंची तब्येत कशी आहे? बरी आहे आता, बरी आहे ना. गुड. लेखा, आज फंक्शनला तू माझ्याबरोबर यायचंस. मॅम, मी तुमच्याबरोबर कशी येऊ शकते? सो वॉट? काय झालं? हे बघ, काहीही झालं तरी आज फंक्शनला तू माझ्याबरोबर यायचंस. नाही मॅम, ते म्हणजे मी. कम ऑन लेखा, पुन्हा तेच. काय प्रॉब्लेम काय तुझा? मॅम ते मॅम, प्रॉब्लेम म्हणजे तिला फंक्शनला जायच्या आधी दुर्गाताईंना औषध घेऊन जायचंय, म्हणून तिला घरी जायचंय. बट आय प्रॉमिस यू मॅम, मी तिला वेळेवर फंक्शनला घेऊन येईन. ओके. फंक्शन सुरू होण्याआधी तुम्ही दोघीही मला तिथे पोचलेले हव्या. येस मॅम. येस मॅम. Hello everyone, welcome to model dressing competition and prize distribution ceremony. This show is organized by Fashion International. Like you know, Fashion International is a huge name in fashion industry. आज जगभरात आपल्या ब्रँडचा बोलबाला झाल्यानंतर प्रथमच भारतात आपला ब्रँड एस्टॅब्लिश होण्यासाठी कंपनीने पाऊल उचललेलं आहे. किती उशीर झाला, फंक्शन चालूही झालं.
अजून लेखा आणि निशाचा पत्ता नाहीये. पुन्नू कूल येतील का त्या? एक सांगू का, त्यांना यायचं असतं ना तर आत्तापर्यंत त्या नक्कीच आल्या असत्या. आणि आय डोंट थिंक सो ते येतील. नक्कीच काहीतरी गडबड करून ठेवली असेल म्हणूनच आल्या नाही आहेत. आज जर ती इथे आली नाही ना तर तिची नोकरी गेलीच समज. आय माइंड इट. सर 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 मायदेशी परत आल्यानंतर तुमचा पहिला शो एवढ्या मोठ्या प्रमाणावर होतोय सर. सर तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर इव्हेंट गुड इव्हनिंग अँड वेलकम सर. गुड इव्हनिंग. अच्छा वेज एस पी कुठे आहे? हाय यश, हाय. वेलकम. बरं एस पी, आजच्या इव्हेंटची सगळी तयारी झालेली आहे? डोंट वरी, सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे. ऑलमोस्ट आपले सगळे गेस्ट आले आहेत आणि सगळ्यांची सिटिंग अरेंजमेंट वर केली. गुड. लुक आफ्टर देम पर्सनली. आणि आज मला कोणाकडनं इतकीशी कंप्लेंट नको. ओके शुअर, कोणालाही कसलीही तक्रार करायची संधी देणार नाही. डोंट वरी. ओके, आपण आपल्या स्पॉन्सर्सना जाऊन भेटू. सर सर प्लीज सर सर एक प्रश्न सर. सर लेडीज अँड जेंटलमॅन, फॅशन इंटरनॅशनलचे ऑर्गनायझर यश राजीव यांचं आगमन झालेलं आहे. वाव, ही सो हँडसम, सो क्यूट. मला वाटलंच नव्हतं हा इतका यंग असेल. मॅडम काय विचार काय आहे? विचार काय असणार आहे? आणि इसे बटाना मेरे बाय हात का खेले. ह्याच्यासारखा जर कोणी पटला तो लाईफ सेट हो जाएगी. सिरियसली. ठीक आहे, पण त्यावेळेस मला विसरू नकोस. Yash Rajiv, I would request you to come and have few words with our guests. So can we have Yash Rajiv, please? Ladies and gentlemen, give a big hand. थँक्यू. गुड इव्हनिंग लेडीज अँड जेंटलमॅन. सर्वात आधी म्हणजे तुम्ही सगळ्यांनी जो माझ्या या फंक्शनला, या कॉम्पिटिशनला इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानतो. वेळाच इंडियामध्ये माझा ब्रँड लॉन्च करणं हा माझा मुख्य उद्देश नव्हता, तर भारतीय संस्कृती, खास करून मराठमोळा पेहराव, त्याला इंटरनॅशनल ग्लॅमर मिळावं, इंटरनॅशनल मार्केट मिळावं हे माझं स्वप्न होतं. वेल, त्यासाठीच ही हंट होती. भारतात अनेक टॅलेंटेड डिझायनर्स आहेत आणि त्यांच्या कलेला वाव मिळावा, त्यांची कला लोकांसमोर यावी, नुसतीच आपल्या देशासमोर नाही तर अख्ख्या जगासमोर यावी, ह्याचं वेडेपण लागलं होतं मला. आणि माझं हे वेडेपण तुम्ही वाटून घेतलं, यासाठी मी खूप खूप आभारी आहे. व्हॉट इज दिस? किती उशीर? तुम्हा दोघींनाही सांगितलं होतं ना वेळेवर या म्हणून. तरी लेट झालं का? बोला ना. पुन्नू शांत राहा, फंक्शन चालू आहे ना. मॅडम आपण नंतर बोलू यांच्याशी. कंट्रोल कर. वेल, मी तुम्हा सगळ्यांचा जास्त वेळ आता घेत नाही. कॉम्पिटिशनचे रिझल्ट्स ऐकायची जितकी उत्सुकता तुम्हाला आहे तितकीच उत्सुकता मला सुद्धा आहे. त्यामुळे लेट्स प्रोसीड विथ द फंक्शन. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम.
जेंटलमॅन, या कॉम्पिटिशनसाठी आम्हाला खूप सारे एंट्रीज भेटले. काही इंडिव्हिज्युअल एंट्रीज होते तर काही कंपनी एंट्रीज होते. आम्हाला खूप चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. तर त्यातून आम्ही काही नॉमिनेशन सिलेक्ट केलेले आहे. प्रथम मी तुम्हाला काही कंपनी नॉमिनेशन सांगणार आहे. फर्स्ट नॉमिनेशन आहे सनराइज लिमिटेड. सेकंड आहे फॅब्रिक किंग्स प्रायव्हेट लिमिटेड. थर्ड आहे कॉटन लिमिटेड. आणि फिफ्थ आहे कॉस्मिक ग्रुप्स लिमिटेड. आणि इंडिव्हिज्युअल नॉमिनेशन्स आहेत. फर्स्ट नाव तानिया सिंग. सेकंड आहे लक्ष्मी गोपाल. And the last name is Lekha Deshmani. And now guys, वेळ आलेली आहे पहिलं बक्षीस जाहीर करण्याची. And the winner is लेखा देशमाने. आणि हे प्राइज द्यायला येत आहेत फॅशन इंटरनॅशनलचे MD यश राजीव आणि वेळात वेळ काढून आलेले विरोधी पक्ष नेते राज्य वस्त्र उद्योग महामंडळाचे अध्यक्ष आणि आमदार उदय देशमुख. मला बोलायचंय. साहिलशी बोलायचं सांग. साहिलशी मला साहिलशी बोलायचंय. साहिल देशमाने, प्लीज त्याला फोन देता का? अहो साहिल तर कालपासून गायब आहे. साहिल काय साहिल काय? साहिल हॉस्टेलवर नाहीये. काय?
नाही असेल तू आपण शोधूया ना त्याला कुठे मॅम तुम्ही काय नाही केलं तिच्यासाठी सांगा ना. एका झोपडपट्टीतल्या मुलीला तुम्ही तुमच्या घरी आश्रय दिला, शिकवलं, तिला एवढी मोठी फॅशन डिझायनर बनवलं आणि त्या मोबदल्यात लेखाने तुम्हाला काय दिलं सांगा ना. विश्वासघात. तुमच्या पाठीत खंजर खुपसलाय तिने. जस्मिता, यू आर राईट. मी लेखावर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली. मी तिला खूप जास्त इम्पॉर्टन्स दिलाय. येस, यू आर राईट. आणि म्हणूनच ती आता तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटते. नाही मॅडम, लेकानं ते केलं कारण यू जस्ट शट अप निशा. सगळ्यांना माहितीये की तुला तिच्याविषयी जास्तच पुळका आहे. पण तू काहीही केलंस ना आणि कितीही प्रयत्न केलेस ना तरी तू तिच्या चुकीवर पांघरून घालू शकत नाही. कळलं? यस दिशा, लेखाने जी चूक केली ना त्याची तिला शिक्षा होणारच. नाउ इट्स ऑल फिनिश फॉर हर. यापुढे लेखासाठी कॉस्मिक फॅशनचे दरवाजे कायमचे बंद. यश, यश काय करतोयस तू? काय करतोय मी? कुठे काय केलंय? ही अशी लाथ मारली त्या मुलीने मला. यश, आय नो. Shut up! Keep your bloody mouth shut. मोठी तरफदारी करत होतास ना तू त्या मुलीची? फार साधी आहे. हा साधेपणा दाखवला तिने. तुझ्या तोंडाला काळं फासलं तिने. माझ्या इव्हेंटचा पचका केला. उद्या प्रत्येक पेपरच्या हेडलाईन्स मध्ये लिहिलं जाईल. प्रत्येक चॅनलवरती जगभर माझ्या इव्हेंटचा तमाशा दाखवला जाईल. एका रात्रीत चेष्टेचा विषय झालोय मी. यश, प्लीज प्लीज शांत राहा. अरे कसा शांत राहू मी? कोण आहे ती? लेखा देशमाने. फालतू दीडदमडीची पोर, फालतू नोकरी करणारी मुलगी. तिने माझा इन्सल्ट केला. यश राजीवचा. अरे आहे कोण ती? तिला जर का बक्षीस घ्यायचं नव्हतं तर माझ्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेशन का केलं तिने? नाही, मी तिला सोडणार नाही. नाही सोडणार मी तिला. यश, बघ तू आता खूप संतापलायस. तुला रेस्टची गरज आहे. तू घरी जा. आपण उद्या बोलू. ओके? बोलू? SP बोलायची वेळ नाही आता. आता ही करायची वेळ आहे. त्या मुलीला मी तिची जागा दाखवल्याशिवाय मला चैन पडणार नाही. यश, ही ट्रॉफी पाहिलीस? हसते माझ्याकडे ती बघून. म्हणते गप्प राहू नकोस, त्या मुलीला धडा शिकव. यश प्लीज, आता डोकं शांत ठेवण्याची गरज आहे. तू जितका या मॅटरवर रिॲक्ट होशील ना तितकं मीडियाला खाद्य मिळेल. तेव्हा माझं ऐक, हे मॅटर दाबण्यातच शहाणपण आहे. प्लीज ऐक माझं.
नो एस पी नो. आता मी कोणाचंही ऐकणार नाही. काही कारण नसताना त्या मुलीने माझ्या इव्हेंटची माती केली. आता अगदी तशीच माती मी तिच्या करिअरची करेन. असा धडा शिकवेन की ती आयुष्यभर माझं नाव कधी विसरणार नाही. ओके, ऑल राईट. तू म्हणतोयस ना तसंच होईल यश. आणि यश प्लीज बघ, आता बराच उशीर झाला. आपण ह्याविषयी उद्या ऑफिसमध्ये बोलू. ओके चल. एस पी पण ती पोरगी मला ओके यश, चल आपण उद्या बोलू. तू बस, मी चालवतो. झाले शांत? बरं वाटतंय आता? आता मला सांगशील काय झालंय? का ग बरीस मग अशी अगं असे शांत नको बसू, बोल माझ्याशी. काय झालं नक्की? तू मला नाही सांगणार का? ताई आहे ना मी तुझी. लेखा, काय झालं बाळा? ताई ताई तिकडे हॅलो. हॅलो लेखा, मी निशा बोलते. हा निशा बोल. एक बॅड न्यूज आहे ग. पूनम मॅडमनी तुला नोकरीवरून काढून टाकलंय. तुझी नोकरी केली आहे लेखा. हॅलो लेखा. हॅलो. रेखा, काय झालं? काय झालं ग? माझी नोकरी गेली.